नमस्कार मित्रांनो, आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आमचा दौरा होता आणि या दौऱ्याच्या दरम्यान आम्हाला आपले मित्र आणि आपल्या स्नेहबंध ग्रुपचे कविराज संभाजी घाडी हे भेटलेले आहेत। घाडी साहेब नमस्कार। नमस्कार। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला जो स्नेहबंध हा 2026चा जो आहे त्याच्यामध्ये खास आकर्षण हे आपल्या घाडी साहेबांची काव्यरचना असणार आहे आणि ह्या काव्य आता अतिशय आल्हाददायक असं वातावरण पावसाचं आहे। अनायसे आम्ही इथे आलो, आम्हाला आमचे मित्र भेटलेले आहेत। तर मला असं वाटतं की आपल्या सर्व ग्रुप मेंबरसाठी त्यांनी ह्या वातावरण जे आहे या वातावरणाला अनुरूप अशी एखादी सुंदरशी काव्यरचना त्यांनी सादर करावी। सर नमस्कार। वातावरणाशी अनुरूप अशी कविता सध्या नाही म्हणत, आमचे रेग्युलर विषय आहेत विवाहाची असते छान होऊन जाऊ। मनी आज अजूनही आहे, सांग भेटशील कधी तू, वाट तुझी मी पाहत आहे, तुला भेटण्याची माझ्या मनी आज अजूनही आहे। वाव, छान सुंदर। तुझी आठवण मला नित्य सकाळीत आहे, कधी भेटशील सांग ना तू, तुझी वाट मी पाहत आहे, तुझ्या विरहात माझा जीव व्याकुळ होत आहे, तू भेटशील मला आणि आज अजून किती पाहिली स्वप्न आपली, तुझी आठवण नित्य वाहिली, चित्त माझे नित्य तुझ्या अवती भोवती गिरट्याला, तुझ्यावर माझा सखे अजून दृढ विश्वास आहे, केव्हा तरी येशील तू, मनी आज अजून। क्या बात है, क्या बात है, वाह, छान, अतिशय सुंदर। गेलीस जरी तू कधी समोरून माझ्या, गेलीस जरी कधी समोरून माझ्या, मला भेटण्याची तेव्हा मनी असे इच्छा, खंत हीच मनी गम नित्य सतावीत आहे, तरी भेटशील मला मनी आज अजून। वाह वाह, मला भेटण्याची ओढ मनी जरी नसली तुझ्या, पूर्ण करशील का तू माझ्या मनीची एक इच्छा। वाह, सांग सके लटकेच मला, लटके म्हणजे खोटं, अजून मी तुझीच आहे, वाह, येशील तू भेटण्या मला मनी आज अजून। वाह, छान छान, अतिशय सुंदर अशी काव्यरचना आपण ऐकूया। धन्यवाद। मित्र हो, स्नेहबंध 2026 मध्ये अशाच काही सदाबहार काव्यरचनेसह संभाजी घाडी, सदाबहार का सदा दुःखी असं आम्ही सदाबहार म्हणणार, सुधाबार अशा काव्यरचनेसह आपण यावे आणि आमचे कान आणि मन तृप्त करून जावे या। धन्यवाद।